ठरलं तर मग 10 नोव्हेंबरच्या भागाचा प्रोमो. अस्मिता मसायलीला त्रास होत असल्याचे पाहून अस्मिता तिला आधार देत म्हणते, सायली, तुझ्या रूममध्ये चल, मी घेऊन जाते तुला. सायली नम्रपणे नकार देत म्हणते, नाही नको अस्मिताताई, बरी आहे हो मी आता. प्रिया लगेच मध्ये बोलते आणि आपला राग व्यक्त करते. अशी कशी ती आज जाईल? माझ्या बड्डेला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं. नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला. आता माझी आई माझ्याकडे साधं बघतसुद्धा नाहीये. माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं ग? प्रियाचा संताप पाहून रविराज तिला थांबवतो आणि म्हणतो, तोंड बंद कर तन्वी. अर्जुन आणि सचिन एकत्र निघालेले असतात. सचिन घरी खोटं सांगून साक्षीला भेटायला आलेला असतो. कारण तो तिला समीरा समजत आहे. त्याला तिथेच साक्षी दिसते. सचिन लगेच अर्जुनला थांबवून म्हणतो, अर्जुन इथेच थांबव. अर्जुन विचारतो, काय झालं? त्यावर सचिन म्हणतो, काय नाही, मी इथूनच कॅबने जातो. अर्जुन कॉलवर बोलत असताना देशपांडे अवेलेबल नाहीये म्हणून त्याची मीटिंग कॅन्सल करतो. नंतर तो स्वतःशीच बोलतो, मग आता मला जिजूला सोडता येईल एअरपोर्टला. पण सचिन मात्र अर्जुनला न सांगता समीराच्या गाडीत बसतो. अर्जुन परत येतो तेव्हा त्याला सचिन दिसत नाही. मात्र गाडीत बसलेल्या सचिनला अर्जुन दिसतो. येथेचा प्रोमो संपतो. पुढील भागात काय होतं हे पाहणं उत्कंठावर्धक असेल.